आता तानाजीकडा सर करण्याच्या पूर्वी थोडी पूर्वतयारी करावी लागते. आता आपले जे लीड क्लाइंबर्स आहेत अजय शेडगे आणि प्रमोद सावंत, तर ती मंडळी आता खाली रॅपल करत जातील आणि नेमकं आता लेज कुठे करायची आहे किंवा कुठून सुरुवात करायची, बेस कॅम्प कुठे ठेवायचं आहे, तर त्याचं सगळं नियोजन आता जाऊन खाली करतील. आणि मग एकदा जागा वगैरे सगळ्या गोष्टी ठरल्या की मग पुन्हा इथून सगळे आम्ही मंडळी जाऊ. आता 4 जण आम्ही खाली जाणार आहोत. प्रमोद सर यायचे, प्रमोद सावंत, त्याच्यानंतर अजय सर, अजय शेडगे आणि निशिकांत तावडे, आणि चौथा मी प्रथमेश राणे. स्वतः आम्ही 4 तयारी तर इथे झाली. हे बघा, या हे सगळं क्लाइम्बिंगचं सगळं इक्विपमेंट आहे, सामान आहे सगळं. ते आता नीट आपण लावून घेतलेलं आहे, मेन रोप वगैरे. आणि आता ही सगळी ते आमचा लवाजम आहे सगळं. चलो आता सुरू करूया. बघू आता खाली गेल्यानंतर आता त्यांना काय काय त्यांचं ऑब्झर्वेशन असेल त्यानुसार पुढे सगळं सुरू करूया. तर आता इक्विपमेंट नेमकं काय काय आहे तर त्याच्याबद्दल प्रमोद सर माहिती देतील एक एक. सर. हां, महत्त्वाचं म्हणजे आपण जे क्लाइम्बिंग करताना जे आपल्याला लागतं PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, जे की आपल्या पायापासून ते डोक्याच्या माथेपर्यंत जे वापरतो आपण. त्याच्यामध्ये आता हे क्लाइम्बिंग करत असताना क्लाइम्बिंगसाठी जो आपण हा जो रोप वापरतो हा आहे डायनामिक रोप. ओके. त्याच्यानंतर जो हा तुम्ही हिरवावाला बघताय हा स्टॅटिक रोप आहे, जो की आपण क्लाइम्बिंग करून गेल्यानंतर हा जो फिक्स करतो आणि झुमारच्या साहाय्याने याच्यावरती आपण चढून येतो. ओके. त्याच्यानंतर जे मध्ये आपण जे अँकर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे कॅरेबिनर हे आपण यूज करतो. ओके. ही हातोडी आपल्याला पिटॉन वगैरे मेक, जे की आपण पेक मातीमध्ये ठोकायला हातोडीचा वापर. त्याच्यानंतर हे आहे क्विक ड्रॉ, हे हँड्स आहे, हे ट्रायकॅम आहेत, आणि हे भेकेची रुंदी जशी असेल तसं याला जे लावतो हे आहे फ्रेंड्स. ओके. त्याच्यानंतर आपण जे रोपला लावून जे वरती येतो ज्याच्या साहाय्याने हे आहे झुमार. ओके. त्याच्यामध्ये मध्ये जे आपण अँकरसाठी पिटॉन मारले त्याला आपण कॅरेबिनर लावला आणि त्याच्यासोबत ही आपण डायनेमा रनर म्हणूनही वापरतो. ओके. अँकर म्हणून. ओके. त्याच्यानंतर हे आहेत जिथे आपण बोल्ट मारून टेशन बनवतो तिथे हे अँगर लावले जातात. ओके. आणि ही लॅडर. अच्छा, हां, लॅडर आपण शक्यतो म्हणजे कुठल्या ह्याला वापरली जाते, ओव्हरहँग वगैरे असं? हां, जेव्हा ओव्हरहँग वगैरे असतं तो भाग हवेत आपण लटकत असतो. हां. तेव्हा मग ह्या लॅडरच्या सहाय्याने आपण ती हॅड गेन करून पुढे क्लाइम्बिंग सेट ठेवतो सर. ठीक आहे. आणि आता आपण घातलेत ते हेल्मेट, ते तर महत्त्वाचे सगळ्यात. हो. आणि हार्नेस. बरोबर. ओके. सो मला वाटतं इक्विपमेंटची ओळख झालेली आहे. आणि आता ठीक आहे, आता अजय सर आता पहिली रोप घेऊन पुढे जातील आणि त्यानंतर आता रॅपल करत खाली सगळी मंडळी आता उतरतील. चला. मोरया. माते की जय. गणपती बाप्पा मोरया. सर ह्याच्यामध्ये उतरत जा. हां, पॅच बघ. त्याच्यात पेक जातील अजय सगळे बसले की मग इकडे आहे की पेक इथे बघ पाय मारले बिले का बघतो लेफ्ट साइड हे भाग आहे ना म्हणजे दगडांची भिंत आहे. नाही समोरच्या बघ काय मारले बिले का. आणि सगळे खाली उतरल्यानंतर तो बोलत होता सरळ पाहिजे की त्याला चढायचं आहे, सरळ सरळ चढायचंच आहे ना. हा, थोडा एक ओपन बुक ओव्हरहँग आहे, आपण इकडे ट्रॅव्हल करू. ओके.
फायनली आपण आता कडा चढायला सुरुवात करणार आहोत. अजय सर आज लीड करणार आहेत आणि सेकंड मॅन असणार आहेत प्रमोद सर. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे द्या, कदाचित मी जाईन थर्ड मॅन, कारण मागे कोणतरी अजून अनुभवी पाहिजे, निशिकांत तावडे. तर आत्ता आम्ही चौघं या लेजवर आहोत. खरं तर आपल्याला या दरीतून सुरुवात करायची होती आपल्या क्लाइम्बिंगला, मात्र आपण आता काही तांत्रिक कारणं आहेत, ड्रोनचं वगैरे आपल्याला लिमिटेडच वेळ मिळालेला आहे, त्याच्यामुळे आपण आता हा ओपन इथे क्लाइम्बिंग सुरू करू. आत्ता तुम्ही जर बघितलं तर सगळं आता सामान वगैरे सरांनी सगळे इक्विपमेंट घातलेले आहेत. ठीक आहे, तर आता त्याचे क्लोज शॉट घ्यायला तिकडे एक टीम बसलेली आहे. आणि आत्ता आम्ही पण जे उभे आहोत ना, तर किती सुरक्षेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकाने आम्ही सेल्फ अँकर केलेलं आहे स्वतःला. सरांचा अँकर इकडे आहे, हा माझा आहे, प्रमोद सरांचा इकडे आहे, स्वतः निशी सरांचा पण तिकडे आहे. त्याच्यामुळे आत्ता वरून आम्हाला बघताना ना ही खूप मोठी जागा वाटत होती लेजची, पण आत्ता प्रत्यक्षात इथे जाणवतं की 4च माणसं कम्फर्टेबली नाही म्हणता येणार, पण आहोत उभे. ठीक आहे, तर आत्ता फार वेळ नको घालवूया. सर सुरू करायचं? हो, चला. मुंब्रादेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. क्लाइम्बिंग सुरू झालेलं आहे. फर्स्ट मॅन, सेकंड मॅन, याला बिलेअर सुद्धा म्हणतात, जे बिले देतात. ही ना आता मेघ ठोकतायत. ठीक आहे, कारण काय होतं आहे की ही जी दरी आहे ना, किंवा आपण काय म्हणतो सर, क्लाइम्बिंग केल्यानंतर आपण पहिला याच्यामध्ये एक अँकर टाकला जातो, जो की आता हा भाग पूर्ण मातीचा आहे. तर मातीचा असल्यामुळे इथे एक मेघ मारतो. मेघ म्हणजे पेग एक बनवलेलं एक साहित्य आहे. तर ते लावल्यानंतर त्याच्यामध्ये क्लाइंबर हा त्याच्यामध्ये त्याचा क्लाइम्बिंग रोप पास करतो. इन केस तर क्लाइंबरचा क्लाइंब करताना जर हात पाय निसटला व तो खाली त्याचा फॉल झाला, तर जिथे आपण जी मेघ मारलेली आहे ते तो येऊन अडकू शकतो. या सुरक्षेकरता आपण ते पहिला एक तिथे अँकर टाकलेला आहे. नाही, आपण मगाशी आता या दरीला काय शब्द वापरतो तुम्ही म्हणता ना, रिस्की आहे म्हणून, स्क्री? हां, ही माती मिश्रित अशी स्क्री आहे. स्क्री? हो हो. अच्छा. कारण ही सह्याद्रीमध्ये आपण क्लाइम्ब करताना याचं जेव्हा हा स्क्रीचा भाग येतो तेव्हा ती सावधरित्या क्लाइम्ब करावी लागते. कारण हा याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, कारण ज्या हाताने तुम्ही जर पकडायला गेलात तर ते माती मिश्रित असे दगड असल्यामुळे ते निकळण्याची जास्त त्याची शक्यता असते. आता तुम्ही बऱ्याचदा पिनॅकल केलेले आहेत. हो. तर तुम्ही मगाशी पहिलं आल्यावर वाक्य वापरलं की पिनॅकल केले, पण ही स्क्री थोडीशी म्हणजे दिसताना सोपं वाटतंय. हो हो, पण आता इतर पिनॅकल केले, पण ह्या पिण्या आता हा कडा करताना याच्यामध्ये हा मातीचा जो स्क्रीचा भाग आहे तो जास्तच भुसभुशीत आहे. कारण पाय ठेवला की पाय ठेवलेला त्याचा खालचा पूर्ण घसारा म्हणजे पूर्णच्या पूर्ण निखळतो तो. हां, त्याच्यामुळे ही खूपच मऊवाली स्क्री आहे. म्हणजे याच्यावर आपण पाय ठेवून जर वरती चढायचं म्हटलं तर खूप याच्या सावधगिरी घ्यावी लागते. म्हणजे आता टेक्निकली आपल्याला दिसताना वाटते की हे सगळं सोपं आहे, इथेच तर कडा चढायचा आहे, पण तसं काय नाही आहे ते. आणि त्यातही तानाजी आणि त्यांचे मावळे तर अगदी खालच्या दरीपासून चढत आले होते. त्याच्यामुळे हा बघा, समजा हा जरी ओव्हरहँग आहे, मी मगाशी मागच्या व्हिडिओत ओव्हरहँग हा शब्द वापरला होता, हा, किंवा हा एक ओव्हरहँग असू शकतो, तर ते सगळं तिथून चढून आले. आत्ता विषय काय झाला की ड्रोनवाले जे दादा आहेत, तर त्यांनी आता अचानक बॉम्ब टाकला की मला 11:30 वाजता जायचंय. तर त्याच्यामुळे नाही तर सगळी मंडळी खालीच जाणार होतो आपण. हो, मग खालून आपल्याला खाली पोहोचायला 12 वाजले असते. हो हो. आणि मग तिथून क्लाइंब करत मग 1:30 वाजेपर्यंत झालं असतं, म्हणजे 1.5 तासात झालं असतं पुढे. ठीक आहे, सो नाही काही कारणांमुळे पॉसिबल, त्याच्यामुळे आम्ही आता इथे लेज बनवली. हा बघा, हा समोरच कडा दिसतोय तुम्हाला वरती, हा फर्स्ट मॅन आहे. आम्ही लेजवर आता उभे आहोत, निशिकांत सर, प्रमोद सर आणि मी, आणि अजय सर तिकडे आहेत. ठीक आहे, आणि एक टीम तिकडे बसलेली बघा. ही जी स्क्री आहे ना ती प्रचंड धोकादायक आहे. म्हणजे आता दिसताना हे फार असं सरळ सोपं वाटतंय, पण आता प्रत्यक्ष तिथे क्लाइम्बिंग करताना खरे अनुभव येत आहेत. तर हेच लक्षात घ्यायचं. आता त्यामागची जी तांत्रिक कारणं आहेत ती प्रमोद सर सांगतील. सर कसं काय, म्हणजे अँकर मारणं, आणि आता 2 अँकर बसवलेत आपण, बरोबर ना? आणि आता सेफर साईड आपण तिसरा पण बसवतोय, बरोबर. काय त्याच्याबद्दल काय सांगाल? हां, मेन म्हणजे जेव्हा लीड क्लाइंबर क्लाइंब करत असतो त्याचं 4 ते 5 फूट जे क्लाइंब होतं तेव्हा अँकर पडणे गरजेचं असतं.
कारण काय, जर त्यांनी तिथे अँकर मारला, त्याचा फॉल झाला, तर तो अँकर निघाला तर त्याचा जो झटका येणार आहे त्याचा बिलियर्डच्या स्टेशनवर येतो. बरोबर. आणि तो फॉल फॅक्टर 2 होतो, तो की धोकादायक समजला तो या रॉक क्लाइम्बिंगमध्ये. त्याच्यामुळे कधी पण जेव्हा आपण क्लाइम्बिंगला सुरुवात केली, एक 4 फुटावर पहिला अँकर, त्याच्यानंतर पुन्हा 3-4 फूट झाल्यानंतर दुसरा अँकर. बिलियर स्टेशन जे म्हणालात ते आता तुम्ही जे आहात मी हे जिथे स्टेशन, मी जिथे उभं आहे तिथे स्टेशन बनवलेलं आहे. म्हणजे सेकंड मॅनला आपण बिलियर म्हणायचं. हो हो हो, हां, आणि त्याचं पूर्ण लक्ष हे फर्स्ट मॅन कडे पाहिजे. अगदी बरोबर. ओके. छुट्टी पे हूँ, लेकिन कल ट्यूजडे कल मिल जाएगा वो भेज देना. आज मैं छुट्टी पे हूँ, आज मंडे की छुट्टी पे, कल मिल जाएगा. अपने पास है स्टॉक में मिल जाएगा. ठीक है. हो. हे बघा, आमच्याकडे अशी माणसं आहेत की ज्यांची जॉबची कामं सुटत नाहीत, सतत त्यांचे कॉल वाजत आहेत. आणि कसं आहे वाटतंय तुम्हाला 2-2 जबाबदाऱ्या सांभाळून इथे क्लाइम्बिंग पण करताय आणि कॉल पण सांभाळताय? कारण कसं आहे, ऑन आपले छंद जोपासणं हे फार महत्त्वाचं आहे. छंद जोपासत आपलं काम करणं हे तारेवरची कसरत आहे, पण ती तारेवरची कसरत ही प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात करायला लागते. त्याचाच एक भाग मी समजून क्लाइम्बिंगचे म्हणजे छंद पण जोपासतो आहे आणि ऑफिसची कामं मी दोन्हीकडे बॅलन्स करत, घरच्यांची जबाबदाऱ्या, घरच्यांची सगळं करत मी चालू आहे. छंद जोपास. सगळी मंडळी जॉब, व्यवसाय असं सगळं. सर तर प्रमोद सर तर काय म्हणतात, एक्सपर्ट जेव्हा जातात, लाईक वेगवेगळ्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये ते जात असतात ॲज अ एक्सपर्ट म्हणून, क्लाइम्बिंग एक्सपर्ट. आणि आता कसं आहे की प्रत्येक वेळी आम्हाला सूर्य कुठे आहे बघून कॅमेरा हलवता येणार नाही, कारण आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत की जिथे आम्ही फक्त उभे राहू शकतो. ठीक आहे, त्यामुळे चेहरे काळोखात दिसतील तर ते समजून घ्या तुम्ही. आता सरांनी जो विषय सांगितला ना, प्रमोद सरांनी, कुठला समजा फॉल आला तर वगैरे, तर तो फॉलचा अर्थ तुम्हाला समजतो. आता समजा तो बघा, आता फर्स्ट मॅन तिकडे आहे, ठीक आहे, आणि फॉल म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल ना की त्याच्या पायाकडचा रॉक मिसळला, हां, किंवा तिकडनं तो कोसळला, कोसळला तर त्यांनी जे अँकर मारलेले आहेत तिथे येऊन तो अडकला पाहिजे. ठीक आहे. तर आता सरांनी सांगितलं तसं की समजा आता ते बघा, फर्स्ट मॅन तिकडे आहे, बरोबर, अँकर तो तुम्हाला तिकडे दिसत असेल. मी क्लोज काही शॉट्स असतील तिकडचे तर घेतो. समजा त्यांचा फॉल आला, म्हणजे समजा पाय सटकला, कारण ओपन क्लाइम्बिंग करतात फर्स्ट मॅन, सेकंड मॅन ओपन क्लाइम्बिंग करत जातात. आता सेकंड मॅन काय करणार की हे जे सगळे अँकर आहे ना ते काढत घेऊन जाणार, आणि आम्ही जे 3रे-4थे आहोत ना, आमच्यासाठी झुमरसाठी एक रोप सोडून जाणार. ठीक आहे. तर फर्स्ट मॅन नेहमी ओपन क्लाइम्बिंग करतो. त्याच्यामुळे तानाजी मालुसरे जेव्हा आले तेव्हा त्यांचे जे पहिले 2 मावळे गेले असतील, जे कडा चढत गेले असतील, आणि त्यांनी दोर टाकले असतील, आणि त्यानंतर 10-10, 20-20 किंवा 2-2, 4-4 जण अशा लेजवर आले असतील. इथे 5 जण आले, 5 जण इथून चढले पटकन, आणि ते काय इथूनच एका ठिकाणाहून नसतील. एक दोर तिथून गेला असेल, एक दोर इथून गेला असेल, एक दोर इथून गेला असेल, असं 4-5 दोर करून 300 मावळे चढवायचे. तो आत्ता आपण चढतोय तर सर किती, आता नाही म्हटलं तरी अर्धा तास झाला. त्याच्यामुळे त्या नवमीच्या रात्री मला वाटतं कदाचित 1-2च्या आसपास त्यांनी ते क्लाइम्बिंग वगैरे सुरू केलं असेल याच दोनागिरीच्या दरीतून, आणि त्यानंतर ती मंडळी साधारण 3-3:30 पर्यंत कदाचित वर पोचले असतील रात्रीच्या, आणि त्यानंतर तो जो सगळा युद्धसंग्राम झाला तो अगदी रात्री झाला. तर हेच महत्त्वाचं आहे. तर हां, मगाशी मी म्हटलं तसं की फर्स्ट मॅनचा जर फॉल झाला तर ते जे अँकर लावलेत त्या अँकरला तो अडकतो. ठीक आहे. तर ह्या ज्या सेकंड मॅनचं काय काम आहे की त्याला बिलेर म्हणतात. त्याचा फॉल आला की सेकंड मॅनचं लक्ष असतं, बरोबर आहे. तर तो काय करणार, तो जो बिल आहे ना तो टाईट करणार, जेणेकरून त्याचा फॉल आणखी कमी व्हावा. ओके. जर तो तुम्ही खूप अंतराने लावला 10-10 फुटाने, तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही ज्या ठिकाणी आहात, समजा इथे 10 फुटावर लावला आहे, तुम्ही 10 फूट पुढे वर चढत गेलात, त्या 10 फुटावरून पडून तुम्ही इथे तर नाही पडणार, 20 फूट, तुम्ही 20 फूट पडणार खाली. आलं लक्षात. त्याच्यामुळे शक्यतो 2-2 नाही, सरांनी म्हटलं तसं एक 4 फुटावर फार तर ठीक आहे, कारण बिलेरला पण सपोर्ट द्यायला खूप टाईट करायला तो बरा पडतो. तर आता ह्या टेक्निकल गोष्टी आहेत बऱ्यापैकी. मला वाटतं अजून अर्धा कडा बाकी आहे, कारण ही स्क्रीज महत्त्वाची आहे, आणि इतकी म्हणजे निसरडी आहे ती की पहिले 2 अँकर लावताना सुद्धा अडचणी आल्या. तो पूर्ण ठोकून सुद्धा ती माती इतकी भुसभुशीत झालेली आहे की ती निघते. ठीक आहे. तर अँकर कसा म्हणतात तर तुम्हाला इथे दाखवतो बघा. इथे आम्ही आता 4 जण इथे एक लावलाय पायाखाली. ठीक आहे. हे बघा, मी इथे टक केलेलं आहे. हे बघा, निश्चित सरांनी इथे टक केलं. हा बघा इथे लावलाय. ठीक आहे. त्याच्यामुळे निश्चित सर फार तर इथपर्यंत जाऊ शकतात. ठीक आहे. आणि सर प्रमोद सर इकडे पायाचे फुटहोल्ड चांगले घ्या.
हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं, हा बघा हा समोरचा जो डोंगर दिसतो ना हा वाला, त्याच्या पलीकडे खामगाव मावळ आहे, ठीक आहे. आणि समोर तिथे लांब तेवढा विजिबल नाही आहे, पण तो बघा तो राजगड आहे. तिकडे मगाशी दाखवलं तसं तोरणा आहे, ठीक आहे. त्याच्या पलीकडे तिकडे रायगड आहे. रायगड आता दिसणार नाही. तोरणा आम्हाला इथे विजिबल आहे, राजगड पण विजिबल आहे. साधारण तुम्हाला दिसत असेल की आय डोंट नो. पण त्या खामगाव मावळातून तानाजी आणि त्यांचे 300 शिलेदार, अर्थात एकत्र निघताना ती सगळी मंडळी 500 लोक निघाली होती. त्या खिंडीतून कदाचित 200 लोक तिकडे गेले असतील. कुठे गेले असतील तर कल्याण दरवाजाचे इथे, ठीक आहे. आणि अर्धी मंडळी हे बघा या दरीतून, हा बघा हा डोंगर चढले असतील, पुन्हा हे उतरून ह्या घळीत आले असतील, या घळीतून किंवा थेट बघा तिकडून सुद्धा तो डोंगर चढून ह्या घळीतून इकडे आले असतील. इकडे 300 लोक पांगली असतील वेगवेगळ्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे साधारण 50-50चे गट केले असतील. 4-5 माळा इथून तटाला लावल्या, ठीक आहे. हे बघा 4-4 माळा वेगवेगळ्या ठिकाणी तटाला लावल्या की इथून अशा पद्धतीने, हे बघा आता आपण ही जी लावली आहे ही जी मेन रोप आहे, तर याला आपण माळा म्हणू शकतो तेव्हाच. आता त्यावेळी दोरखंड वगैरे वापरले जायचे मोठ्या प्रमाणात. आत्ता आपण हे बघा हे हार्नेस वगैरे सगळं घातलेलं आहे, पण त्यावेळी रोपचेच हार्नेस कदाचित बनवले जात असतील. बिले कसा दिला जात असेल, किंवा फर्स्टमॅनचा जर फॉल आला तर पकडणार कोण त्याला. त्याच्यामुळे त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी किती कठीण होत्या हे विचार करण्याच्या पलीकडे आत्ता आम्ही सगळी सेफ्टी घेऊन आहोत. लाईक हे बघा, मला माहिती आहे की मी इथून खाली नाही पडू शकत, कारण हा मी टक केलेला आहे, ठीक आहे इकडे. त्याच्यामुळे हा मला मिळालेला आहे. मात्र हे बघा आता हे झुमार असेल, कॅरेबिनर असेल, हे सगळं डिसेंडर असेल, तर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हा बघा हा एक ओव्हरहँग आहे. कदाचित पलीकडून काही लोक वर गेले असतील, दुसरी टीम इथून गेली असेल वर, तिसरी टीम ही बघा इथून या याच्यातून वर आली असेल इकडे, आणि चौथी टीम ती बघा तिकडे हां तिकडून वर गेली असेल. तर आपला फर्स्ट मॅन मला दिसत असेल ड्रोन, हां तो बघा फर्स्ट मॅन आपला तिकडे पोहोचलेला आहे ड्रोन वालेला. हां ठीक आहे. आता तो शेवटचा कडा चढून आपला पहिला मावळा कडा सर करेल. हे बघा आता लास्ट मॅन म्हणून प्रमोद सर राहणार आहेत, कारण त्यांना आता जे सगळे काय म्हणतात आपण अँकर जे लावलेले आहेत ते सगळे काढत न्यायचे आहेत. त्याच्यामुळे आता सेकंड मॅन म्हणून निशी सर पुढे चालले आहेत. तर निशी सर जात असताना आता झुमरिंग करत जाणार, बरोबर आहे. आता झुमर करत असताना किती झुमर लावलेत आपण 2 लावलेले आहे. एक जो आपला हार्नेसला अटॅच आहे, ओके, त्याचा सेल्फ या वरच्या झुमर मध्ये आहे, बरोबर. दुसरा हा पायाचा झुमर आहे, त्याला ही फूट टेप दिसेल लावलेली, त्याच्यामध्ये पाय ठेवण्याकरिता आहे, बरोबर. आणि त्याचाच एक सेल्फ अँकर म्हणून त्या वरचा जो डोळा आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 सेल्फ अँकर आहे. एक हाताने वर करायचा, एक पायाने आपल्याला जिथे गरज लागेल तो पायाचा वापरायचा, बरोबर ना. आता मी आणि निशी सर झुमार करत वर जाणार आहोत. त्याच्यानंतर प्रमोद सर हे सगळे अँकर काढत ओपन जाणार आहेत. लाईक जसं जसं एक एक अँकर निघणार तसं तसं ते आणखी रिस्क, म्हणजे जितका फर्स्ट मॅन महत्वाचा आहे तितका अँकर काढत जो जातो तो सुद्धा महत्वाचा आहे. तर प्रमोद सर त्याच्यासाठी थांबलेत, ठीक आहे. सो आता त्यांची सुद्धा क्लोज शॉट आपण पाहणार आहोत. आत्ता निशी सर, चला गणपती बाप्पा मोरया.
हे बघा, फर्स्ट मॅन जाऊन म्हणजे पहिला जो मावळा असेल त्याने जाऊन वरती जेव्हा दोर बांधले असतील तेव्हा सेकंड किंवा मागचे, आता प्रत्येक मावळ्याला काही क्लाइम्बिंग येत असेलच असं नाही आहे, लाईक टेक्निकल क्लाइम्बिंग, वर कडा चढणारे वेगळे मावळे असतील. तर पहिला मावळा किंवा पहिले 2 मावळे कडे चढून गेल्यानंतर जेव्हा त्यांनी रोप बांधली असेल वरती, त्यानंतर बाकीचे मावळे कसे जात असतील तर हे असे, त्यांना फक्त दोर पकडून जायचं आहे. आलं लक्षात? आत्ता आपण चाललो ते झुमारिंग करत. आता बघा, हा माझ्या इथे हा जो लावला आहे याला झुमार म्हणतात. हे 2 लावलेले आहेत, एक हातासाठी एक पायासाठी. ठीक आहे. तर मागचे जे मावळे आहेत तानाजींसह, तर हे सगळे अशा पद्धतीने वर चढले असते. हे बघा, माझा नंबर आलेला आहे. आता मी सुद्धा झुमार करत आता कडा चढणार आहे. तर हा बघा, मला झुमार लावला. तर ते झुमार नेमकं वर्क कसं करतं ते प्रमोद सर सांगतील. हे जो काळा जो बटन दिसतं आहे ज्याला आपण लिव्हर म्हणतो, ते अंगठ्याने दाबून खाली असं हे बाहेर काढायचं आहे. इथे तुम्ही बघाल तर इथे सगळे हे दात आहेत, इथे रोपला लावायचे, हे बंद करायचे. नंतर जो आपला सेल्फ अँकर आहे तो वरच्या झुमारमध्ये जाईल. त्याच्यानंतर त्याच रोपला हा दुसरा पायाचा झुमार लावला आहे, त्याला ही फूट टेप आहे आणि त्याचाही आपला याच्यामध्ये अँकर आहे. ओके. आता झुमार काम कसं करतं, झुमार तुम्ही जसे वर जाल त्याप्रमाणे ते पुढे सरकत जातं. जसं तुमच्या याच्यावर वजन पडला, तुम्ही मागे यायचं म्हटलं तर ते झुमार तुम्हाला तिथल्या तिथे थांबवणार. तुम्ही बघा, पाहिजे तर ह्याच्यावर वेट द्या, लटकून बघा. हे बघा, ओके. जेवढा आता मागे गेलोय तर झुमार लटकते, खाली येत नाही. बघा, हे बघा, खाली येत नाही. पण मी जर हे वर केलं, वर करा, हे बघा वर चाललंय. आलं लक्षात? आता इथे जागा तेवढी कम्फर्टेबल नाही, खरं तर आपण वर जाऊन पुन्हा दाखवू शकतो, पण आत्ता हे टेक्निकली बरोबर आहे. झुमार अशा पद्धतीने काम करतं. आणि आत्ता मी झुमार करत वर चाललोय. प्रमोद सर आता सगळ्यात मागेत, लास्टमॅन आता ते असतील, आणि त्यानंतर हे सगळे अँकर काढतच ते टॉपला जातील. ठीक आहे. आता मी तुम्हाला लावतो इथे डोक्यावर. आता मी कसा चढतोय ते तुम्ही तिकडून बघा. इथे राहू. हां व्यवस्थित उभा आहे. हां, माझ्याकडे बघ. आता हे बघ, मी याला सरकवतो असा. ओके. हा इथे पकडतोय, इथे जातोय, बॉडी अशी करणार. हे बघ, बॉडी पुढे घेतली, ह्याला इथे पुन्हा ना, हे बघ असा. ओके. ही टेक्निक आहे. हां, फायनली सेकंड पॉईंटपर्यंत पोचलो आहे. पाणी आहे का वर? पाणी खाली पाठवा. पाणी मागवून घेतलंय कारण आली 2 मिनिटं थांबा, वर पाठवतो. बसून पिऊया. घ्या, खेचून घ्या. हा, खेचून घ्या.
सगळी मातीवरून पडते बघ दगड खेचताना. चला रेस्ट खूप झाली. वर आता अजून आपल्याला तो शेवटचा ड्रोन शॉट पण घ्यायचा आहे. कुठला? जिथून तानाजी मालुसरे आणि त्यांचे सैनिक लढायला गेले होते. एवढा कडा चढल्यानंतर आता माझा विषय असा झाला आहे की जवळपास 6-7 वर्षांनी मी क्लाइम्बिंग इव्हेंट करतो आहे. एकतर क्लाइम्बिंगला प्रचंड स्ट्रेंथ लागते, प्रचंड स्ट्रेंथ, शिस्त आणि पेशन्स. हे असं कधीतरी येऊन चालत नाही. त्यामुळे आता निघतो आम्ही. आता काय काय हा अप्पा का डावात पुढे नाही आणखीन, आणि उजवा जुमार सरकव. काय काय इकडं चालवलं घ्या. झालं अजून पाहायला वरती आहे. थोडं वरती आता ऍक्च्युअल वाटेल आवाज चढून आलाय. रोडला पकडायला ये वाटते सर. हा येतात फटाफट सर. पाय लावाणी काय पावर बरा बस चल. हे सांगू तुला चल. त्याच्यावर रोड द्यायला लगेच हा पुढे कर बस. बघ करतो पुढचा वरती आल्यानंतर तो याला कळलं त्याला. आता आलो ना, जीव लक्षात आला ना. तो हॉस्मो रेडी आहे. चलो. हा कडा चढून झाल्यानंतर आपण चाललो जिथे तानाजी मालुसरे यांचा हात त्यांनी गमावला होता. युद्ध चालू होतं. मी तरी आता वर चढल्यानंतर जवळपास 10-15 मिनटाची रेस्ट घेतली. त्या मावळ्यांना रेस्ट घ्यायला वेळ पण मिळाला नसेल. आत्ता आम्ही अर्ध्यावरून कडा चढलो. मला स्वतःला फक्त दोरखंडावरून चढायला अर्धा तास लागला. खालून चढायचं म्हटल्यावर जवळपास 1-1.5 तास. त्यानंतर थेट यायचं आणि युद्ध सुरू. सुरुवातीला काही मावळे चढत आले असतील आणि पसरले असतील, पांगले असतील, आणि विविध गटामध्ये त्यांनी राजपूत सैनिकांना मारायला सुरुवात केली असेल. आता मी जवळपास कलावंतिनीच्या बुरुजाच्या इथे आलो आहे आणि याच भागातून कदाचित ते मावळे पळत असतील. तुम्ही आता जिथे आहात त्या हातात अशी तलवार असेल, ह्या हातात ढाल, आणि धावत त्याच दमलेल्या अवस्थेत तो थकलेला देह घेऊन हातात घ्यायची तलवार आणि पळत राहायचं, पळत राहायचं, पळत राहायचं. युद्ध सुरू.
येणाऱ्या सैनिकाला मारायचं आहे. 2 पावलं धावलो आणि थकलो. त्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी स्ट्रेंथ, प्रॅक्टिस अर्थात ताकद, नियमित सराव किती महत्त्वाचा आहे. भाकरी खाऊन, कांदा ठेचा खाऊन लढणारी जमात होती आपली. आज आम्हाला सगळ्या सोयीसुविधा मिळाल्या, पण आम्हाला हे गडकिल्ले राखायचे नाही आहेत, कारण फुकटात मिळालेत ना. महाराजांच्या मावळ्यांनी रक्त सांडलंय. हे जे मी चालतोय तेव्हा मावळे लगातार या ठिकाणी युद्ध करत असतील. इथे कुठेतरी उदयभानाला भणक लागली असेल की मावळे आलेत. इथेच कुठेतरी तानाजी आणि उदयभानाचं युद्ध झालं असेल आणि हीच ती जागा आहे. या जागेत लढाई करत तानाजी मालुसरे यांनी आपला हात गमावला होता. हो, आणि हात गमावून सुद्धा लढाई सोडली नव्हती. का तर स्वराज्यात कोंढाणा अर्थात सिंहगड दाखल करायचा आहे. इथे हात गमावला, त्या हाताच्या जागेवर शेला बांधला. त्यांची ढाल तुटली हातातली, हात तुटला, शेला बांधला आणि तरीही लढाई सुरू ठेवली. इथून पुन्हा 200 मीटर धावत गेले आणि जिथे स्मारक आहे आज तानाजी मालुसरेंचं, तिथे त्यांनी आपला देह ठेवला. मावळ्याने, सरदाराने देह ठेवला, सुभेदाराने देह ठेवला. मावळे मागचे हटले नाहीत. काही मावळ्यांचा आत्मविश्वास जरूर खचला, पण आपला सक्का भाऊ मेलाय, मृत्युमुखी पडलाय हे माहिती असून सुद्धा, हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून सुद्धा सूर्याजी मालुसरेंनी परतीचे सगळे दोर कापले आणि मावळ्यांना सांगितलं लढा. आणि त्या लढ्यानंतर हा सिंहगड स्वराज्यात दाखल झाला. या शिवबांच्या मावळ्याला शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा आपला सिंहगडचा पूर्ण व्लॉग आहे. तो सुद्धा स्पॉन्सर्ड आहे आपल्याला एका व्यक्तीनं. अर्थात त्यानं पहिलीच अटी ठेवली आहे की माझं नाव तू कदापि सांगायचं नाही. कदापि हा शब्द का वापरला त्याने, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे म्हटलं होतं, कारण मला अनुजने सुद्धा सांगितलं होतं की नाव नको घेऊस म्हणून, तरी मी नाव घेतलं. तर ह्यावेळी त्यानं ती स्पॉन्सरशिप द्यायची जेव्हा ठरवलं तर तेव्हा त्यानं सांगितलं की जर तेवढं करणार नसेल तरच स्पॉन्सरशिप देतो. तर त्यामुळे मला या व्हिडिओत त्याचं नाव नाही घेता येणार, पण त्यानं एक मेसेज द्यायचा एवढं तर सांगितलं. म्हणजे मी जी स्पॉन्सरशिप देतो त्याच्यामागे एक माझं रिझन आहे. तर ते कारण काय होतं, तर त्याने सांगितलं की एक तर मला पहिलं म्हणजे तुझं काम खूप आवडतं, लाईक माझं त्या व्यक्तीला खूप काम आवडतं, तर या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. आणि त्याचा मेसेज असा होता की पहिलं म्हणजे पालकांनी या पद्धतीने गड पाहणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त ट्रेकला जाणं यापेक्षा गड पाहणं, गड अनुभवणं. पालकांनी एकदा हे अंगीकारलं त्याच्यानंतर त्यांची मुलंसुद्धा त्यांच्याकडे पाहून ते शिकतील. म्हणजे शेवटी कुठल्याही मुलांचा पहिला आदर्श हे त्यांचे पालक असतात. तर त्याचा क्लिस्टर क्लिअर हा मेसेज होता की पहिलं पालकांनी ते अंगीकारा, त्यानंतर मुलांपर्यंत हे संस्कार पोचवा, जेणेकरून ही मुलंसुद्धा अधिकाधिक संख्येने गड किल्ल्यांकडे आकर्षित होतील. गड किल्ल्यांकडे आकर्षित झाल्यानंतर आपोआप महाराजांचा इतिहास त्यांच्यामध्ये झिरपेल आणि हे शिवात्व जे आहे, महाराजांची जी तत्त्वं आहेत ती त्यांच्यामध्ये रुजतील आणि त्यांच्यामधून एक उत्तम व्यक्ती जन्माला येईल. तर हा सरळ त्यांचा मेसेज होता, तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. त्या व्यक्तीला सुद्धा धन्यवाद आणि व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद. चला.